नमस्कार. मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण अत्यंत प्रगतशील अशा भाजीपाला असेल किंवा फळपिकाच्या तालुक्यामध्ये पुन्हा आपण आज आलेलो आहोत आणि आज आपण सासवड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड तालुक्यामधील कोथळे या गावात आलेलो आहे. मित्रांनो, हा जर परिसर पाहिला तर माझं कायमच आवडीचं आणि प्रेरणास्थान असं हे सासवडचा परिसर आहे. आज आपण ढोबळी मिरची आणि शेडनेटमधली ढोबळी मिरची याच्याबद्दल बोलणार आहोत. तर आपण जर पाहिलं या भागातला जो परिसर आहे कोथळे आणि परिसर अत्यंत माळरानाच्या हलक्या जमिनी आणि सर्वसाधारणपणे शेतकऱ्याकडे 2-2.5 एकर शेती आहे आणि मग एवढ्या हलक्या जमिनीमध्ये पाण्याची जेमतेम उपलब्ध आहे. परंतु मग संसार चालवायचा तर मग कुठली तरी वेगळी पिकं घेऊन आपल्या 2 पैसे कसे करता येईल याच्यातून आमची ही सगळी मंडळी धडपडती आहे. तर आपण यांची ज्यांच्या शेतात आलो त्यांची ओळख करून घेऊ. बापू, तुमची ओळख करून द्या. कैलास भोसले. हे कैलास भोसले आहेत कोथळ्याचे आणि भोसलेवाडी. हां, बाप्पू भोसलेवाडी. तर ही तरुण मंडळी आहे आणि यांची पण शेडनेट आहे, आपण पाहणार आहे पुढं. तर तुम्ही आता हे तुमचं क्षेत्र किती आहे इथं सगळं मिळून तुमची शेती किती आहे? शेती का? हं? ही 2.5 एकर आहे. 2.5 एकर आहे आणि त्याच्यात शेडनेट किती केलं आहे? 1 एकर. 1 एकर शेडनेट केलं. तुम्ही शेडनेट कशामुळे केलं? काय त्याचा उद्देश आहे? काय ते मुलांनी लोकांचं आमच्या चुलत भावाने केलं तर पहिल्यांदा. हां हां. त्यानंतर मुलगा नादावला. मी म्हणलं नाही जमायचं, हं हं आपल्याला क्षेत्र थोडं आहे. हं हं हं. नाही म्हणला बापा करून तर बघू. बरं, पण ती योगायोगाने जुळत आहे. जुळलं. बरं, अगोदर जसं बोललो तर त्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे आणि खूप धडपडी भयंकर मेहनती लोक आहेत आणि काही करून एकरी 2-3 लाख रुपये कसे पदरात पडतील हा यांचा वार्षिक हिशोब असतो आणि ते सगळा खर्च जाऊन त्याच्यामुळे हे नवीन नवीन प्रयोग करत असतात. मग आता गावात अशी एकंदर किती शेडनेट आहेत? 1 मिनिट. 16 काहीतरी आहेत माझ्या. नाही बाप्पूची 2, हं. आमच्या वस्तीवर 4. हां, जवळपास म्हणजे 13 आहेत आणि एकाने केलं, दुसऱ्याने पाहिलं, 2 पैसे होतात बघितलं आणि मग तुम्ही गेले. मग आता हे किती आपलं आपण जे बसलोय ते किती क्षेत्र आहे? 1 एकर. 1 एकर आहे. मित्रांनो, जमिनीचं परत पाहिलं तर आपण बाकी व्हिडिओमध्ये दाखवूनच अत्यंत हलकी खडकाळ मुरमाळ जमीन आहे. बरोबर. आता मग शेडनेट उद्देश तरी काय होता? बाकीच्यांनी केलं पण 2 पैसे मिळवणे हे ठीकच आहे. 2 पैसे मिळवण्यासाठी आपण असं केलं की बाबा आपल्याला हे किडामाकडा त्रास येतो बाबा, ह्याच्यात आपण जजमेंट करू. बरोबर. आणि थोडकं क्षेत्र आपलं जजमेंट करू. खरा मूळ उद्देश मगाशी आम्ही चर्चा केली की आता जी यावर्षी जवळपास 150% पाऊस झालेला आहे. दरवर्षी पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं आहे, म्हणजे जास्तच झालं आहे आता 2-3 वर्षात तरी. आणि मग 3-4 वर्ष जास्त पाऊस होतो, पुन्हा एखाद्या वर्षी दुष्काळ पडतो आणि ह्या बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी आणि कीड रोग एवढं भयानक प्रमाण वाढतं आहे. तर म्हणून हे संरक्षित शेतीमध्ये शेडनेटमध्ये गेले, जे की थोडं कमी खर्चाचं आहे पॉलीहाऊसपेक्षा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला करण्यासारखं म्हणून तुम्ही केलं. आता हे 1 एकर जे उभारलं त्याला काय शासनाचं अनुदान वगैरे घेतले? काय ती 90% झालं ना. 90%. मित्रांनो, यांनी आपले जे महाडीबीटी जे पोर्टल आहे त्याच्यावर हे अर्ज केला होता यांनी आणि मग MIDH जी केंद्र सरकारची योजना आहे ज्याला आपण हे म्हणतो त्याच्यामधून यांना 50% अनुदान मिळते. 25% अटल ह्याच्यातून मिळते. अटल विद्यालयामधून 25% आणि अजून डोंगरी अटलमधून 15 आणि डोंगरी विभागातून डोंगरी विभागातून 25. म्हणजे ही जी मंडळी आहे ही 13 जी शेडनेट झालेले आहेत हे बहुतेक 90% सबसिडीवर मिळालेले आहेत. आता ह्याला एकूण तुमचा खर्च किती झाला आणि अनुदान किती मिळालं? आपल्याला काय डस्ट सिमेंट आणि नाही, सगळा मिळून खर्च किती झाला वट? आपला स्वतः का सगळा मिळून सगळा खर्च हा 32-33 लाख रुपये. 32 लाख. बरं, आणि त्यातनं सबसिडी किती मिळाली मग खर्च म्हणजे अनुदान? 90% 90% म्हणजे 28 लाख. हा, सरासरी तेवढे भेटले. म्हणजे 286 पर स्क्वेअर मीटर प्रमाणे सबसिडी मिळते. 27-28 लाख रुपये सबसिडी मिळते आणि मग 32-33 लाख रुपये 35 लाख रुपये थोडं म्हणजे 90% सबसिडी असल्यामुळे तुम्हाला जवळपास बऱ्यापैकी अनुदान मिळालं आहे. त्यामुळे तसा मग ह्याला काय बँकेचं कर्ज वगैरे काढले? नाही, त्यामुळे तोही टेन्शन नाही. आणि आज तुम्ही कितीही पाऊस पडला, जास्त पडू कमी पडू किंवा फार गारठा झाला तरी तुम्हाला काय अडचण नाही. म्हणजे बदलत्या हवामानात जर भाजीपाला घ्यायचा असेल तर ह्या मंडळींना शासनाच्या 90%च्या सबसिडीमुळे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर इथं तयार झालं आहे जे की सहजासहजी सबसिडी नसते ते केलं असतं का तुम्ही? आणि आज तुम्हाला वाटतं किंवा ह्याच्यातून नक्की 2 पैसे आपण कमवू किंवा कमवताय तुम्ही. बरोबर. मग आता ही मिरचीच पीक का निवडलं? ह्याच्या अगोदर कुठली पिकं होती?
ह्याच्या अगोदर आपल्याला पिवळं फुल होतं. हां, फुलाची शेती केली एक हंगाम. एक हंगाम म्हणजे किती महिन्याची होती ते? ते आपण काय याला छाटणी केली बोला पहिली. की, तुम्ही पण बोला. हां ऑलरेडी ऐश्वर्या होती. हां हां. छाटणी केली आणि ही मंजुरी आली. बरं. मंजुरी आल्यानंतर मॅडम त्यांना घेऊन आल्या. हं, त्यांनी पाहणी केली हं, हं, आणि ह्याच्यात कांदा होता हम्म. एवढा एवढा उगून आलता. हं, हं, मग त्यांनी सगळं मोजून केल्यानंतर मग कांदा मोडून टाकला आपण. हं. आणि मग नाही, आता शेडनेट झाल्यावर ह्याच्यात काय पिकं घेतली त्याच्यातनं किती पैसे झाले असं माझं म्हणणं. आपल्याला 2.5-3 लाख रुपये पहिलं उत्पन्न झालं. पहिलं उत्पन्न 2.5 लाख एकरचं. आणि त्याला खर्च किती? खर्च त्याला 50,000 रुपये खर्च आला. 50,000 रुपयात 2.5 लाख म्हणजे 3-1 लाख रुपये, 2.5 लाख रुपये तरी शिल्लक राहिले तुम्हाला. आणि तुमचे गेलेच किती होते? 4-5 लाख रुपये गेले होते पहिले, म्हणजे सगळं सबसिडी सोडून. हा हा बरोबर आहे. हा. मग आता हे दुसरं पीक आहे मेन तुमचं. दुसरं आता ह्याची लागवड कधी केली? ह्याची लागवड याला ती तारीख म्हणजे आता 50 दिवसात चालू झाली, म्हणजे हा. 2.5-3 महिने झाली आता. 2.5 महिन्याची झालेली आहे. बरं, कुठला वाण लावलाय? ही 705. 705 आहे. बहुतेक हीच मंडळी लावतात ढोबळी मिरचीमध्ये. शिकवतो घेते जास्त. हे सगळ्यात जास्त चालतो. कुठल्या कंपनीचा आहे? ही 705 शबनमचीच आहे, हां, पण निर्मलच असेल बहुतेक. निर्मलची. निर्मल. बरं बरं. चांगला वाण आहे, तुम्हाला त्याचा अनुभव आहे, बाकीच्याकडचा आहे. मग आता 70 दिवस झाले या प्लॉटला. हा काही तोडे झाले का? थोडे झाले ना, 5 टन माल गेला आतापर्यंत. म्हणजे 1 एकरमधून 5 टन मान गेला. 5 टन माल गेला. आणि त्याचा सरासरी दर वगैरे काय मिळतोय? दर आपल्याला 40 पासून 45, 50 आणि 60 आता 60 पर्यंत आहे. आता दर कसं वाढतायत का कमी होत आहेत? वाढत्यात. कारण आपल्या आता वरच्यावर तुमचे तोडे जास्त होणार, हा. माल जास्त निघणार. आता एका तोड्याला, मागच्या तोड्याला किती माल निघला होता? आता स्टार्टला 2.5 टन माल निघाला. हम्म, हम्म, हम्म. नंतर 1,500 किलो निघाला. हम्म, हम्म, नंतर असे टप्पे 1200, 1300 हम्म. एका. मग पहिला पाठीमागचा तोडा हम्म. एक टन गावला होता. आता इथून पुढे वाढणार पण. आता 2 टन माल गावला. आता 2 टनाचा किती दिवसांनी तोडा होतोय कांद्याचे? आता 5व्या दिवशी चालू करायचं. 5व्या दिवशी तोडायचं. 5व्या. ठीक आहे. आता ही झालं सर्वसाधारण आणि उत्पन्नाचं आपण बोलू. आता तुम्ही ज्यावेळेस इथे बेड तयार केली, हा. ही किती अंतरावर लागवड केली? ही 1.25 फुटावं लागेल. हे असे 6 फुटाने 2 5 फूट आहे. 5 फूट आहे. आणि आता तुम्ही त्याला वरच्यावर बांधत राहणार, जसं वाढवणार. जसं कुठपर्यंत बांधणार तुम्ही? एक आता 8-10 जसं- फूट? नाही नाही जसं एवढा वाढेल तसं बांधावं लागतं. बांधावं लागतं. जसं पण- वाढेल तसं बांधायचं. शेवट किती दिवस राहतंय पीक हे? आता आम्हाला तरी नर्सरी 6 महिने चालेल ते. 6 महिने चालेल. चालणार. म्हणजे 60 दिवसांनी पहिला तोडा चालू होतो. आणि पुढं म्हणजे 2 महिने गेले, सरासरी 45 दिवस चालू होतं तोडायचं. 45 दिवसातच होतो. 50 दिवस. 50 या दिवस. वर्षीला 50 दिवस. 50 दिवस सरासरी. मग 50 दिवसानंतर पुढं किती दिवस पीक राहते? जवळपास 4.5 महिने. हा तरी 4 महिने सरासरी राहते. 4 महिने तरी 4 तोडे होत राहतात. आणि तो दर 5व्या दिवशी तोडा होणार. 5व्या दिवशी. आणि 1 एकर जर असेल तर कमीत कमी 1 टन माल निघतो, जास्तीत जास्त 3 टन पर्यंत माल निघतो माझ्या माहितीप्रमाणे एका तोड्याला, बरोबर आहे? हां. तर मग सुरुवातीला आता हे 5 बाय 1.5 केले तुम्ही. हा किती रोपं बसले ह्याच्यात? 12.5. 12,500 बसली. आणि मग ह्या बेडमध्ये ज्या सुरुवातीला काय काय भरलं आपण? सुरुवातीला काय केलं आपण, मशरूम खत बर. 2 टेलर अख्खे पांघावले अख्ख्या जमिनीत विकत आणून? विकत आणून. हां हां, नंतर सुपर फॉस्फेटची 6 पोती पांघावली ठीक आहे. हां, मशरूम बरोबर. हम्म. आणि नंतर मग आपला वॉटर सोली सगळा खत म्हणजे मग सगळं शेणखत काय टाकलं नाही? शेणखत नाही. शेणखताला त्या टायमाला पाऊस चालू असतात. चालू नाही, होता. माझी एक सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो, की आपण बाजारात आता शेतकऱ्याची अशी अवस्था आहे, सांगतो तुम्हाला, बरोबर आहे. की तुम्ही काही मागा, तुम्हाला उत्तर मिळतंय किंवा माल विकायला माणूस तयार आहे. हा आता आपल्याला कुणाला नावं ठेवायची नाहीत, हा कुणाला दोषही द्यायचा नाही. हा. माझ्या शेतकऱ्यांनी तुम्ही जी काय बाजारात आणताना हा. त्याची खरंच गरज आहे का, हा 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 विचार करायला पाहिजे. काय बरोबर. होतंय, मुळी चालत नाही, ह्युमिक सोड, अजून तुम्ही ह्याला भयंकर आळवण्याकरता एवढं विष त्या मातीत घालतोय. हा. साधं जर शेणखत, आता ठीक आहे तुम्हाला ह्यावेळेस नाही जमलं, पण पुढे ज्यावेळेस नाही. शेणखत असेल, गांडूळ खत असेल, कुठलं तरी सेंद्रिय खत बाहेरनं बाजारातनं विकत आणून टाकणं म्हणजे शुद्ध वेडेपणा असं मला तर वाटतं. बरोबर. कारण ती 800-1000 रुपयाची एक बॅग आणायची कमीत कमी. हा. बरोबर आहे ना. आणि बरं तो तरी काय, तुम्हीच काडी कचरा जर कुजवला सगळा रानातला, बरोबर तर आहे. त्याच्यापेक्षा तुमचं खत चांगलं होतंय. नाही, आणि- आपण काय केलं, ऐश्वर्या हा. डॉलर कापरी रोटर सगळी रोटरली, बरोबर आहे. रोटर मारून हे बाहेर काढलं. आता माझं म्हणणं आहे की तुम्ही मिरची घेताना फक्त मिरची रानातनं बाहेर गेली पाहिजे, बाकी उद्या हा. पीक निघल्यावर सुद्धा सगळं रानात पडलं पाहिजे, तण सुद्धा रानातच पडलं पाहिजे. बरोबर. बरोबर. काय, आणि तरच आपला सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, आणि तरच मग मुळी चालणार आहे. आणि मग तुम्हाला दिलेली सगळी अन्नद्रव्य मग बरोबर. तुम्ही लिक्विडमधून द्या, नाहीतर मग बेसल डोसमध्ये भरलेले असतात. बरोबर आहे. आता तुम्ही बेसल डोस सुद्धा भरताना काय भरायला पाहिजे, मला जे वाटतं ते, तुम्हाला वाटतं ते चुकीचं आहे तर स्पष्ट बोला. ज्यावेळेस तुम्ही कुठलंही पीक लावताय ना, 1 एकर आहे समजा, तर
लिंबोळी खत 200-300 किलो पण चांगल्या दर्जाची मिळाली तर. बरं. दर्जा बघायचा, वास येतोय का, त्याच्यात काय माती टाकली का, हा. का ऑइल टाकले. बाजारामध्ये काही करणारे लोक आहेत. आहेच ना. चांगल्या दर्जाची, थोडी महाग असेल, कमी टाका पण चांगल्या दर्जाची घेऊन खात्री करून. बरोबर आहे. लिंबोळी पेंट पडली पाहिजे. एकरी 3, 4, 5, 6 पोती तुम्ही जसं टाकले सिंगल सुपर फॉस्फेट ते द्यायला पाहिजे. का त्याच्यात कॅल्शियम आहे आणि गंधक आहे. हा. बरोबर जे आहे. तुम्ही जर पुन्हा कॅल्शियम नायट्रेट जर सोडायचं म्हणलं त्याचा रेट किती होतोय हा. ह्याचा तुम्ही माझ्या पिकाला काय लागतंय, नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्ये आणि पुढं 6 सूक्ष्म मूलद्रव्ये ही आपल्याला द्यायची. ती सूक्ष्म मूलद्रव्ये तर तुम्ही शेणखत चांगलं टाकलं त्याच्यातनं बऱ्यापैकी भागते आणि मग राहिलेलं फवारणीतून घेऊ किंवा हंगाम बघून रेट बघून आपण लिक्विडमधून सोडू. बरोबर आहे. मग कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे जर सिंगल सुपर फॉस्फेट दिलं तर फक्त मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला सोडावं लागतं हा. आणि बोरान, हां. बोरान. बाकी काय सोडावं लागेल. कॅल्शियम बोरॉन तेवढंच बघ. कॅल्शियम बोरान जर सोडलं आणि सिंगल सुपर फॉस्फेट सोडलं तर तुम्हाला आता बाकीची काही गरज पडत नाही. गरज पण आहे. आता आणि- थंडीमध्ये फक्त सल्फर जास्त लागतं आता. सल्फर मग तुम्ही जर आणि सिंगल सुपर फॉस्फेटमधलं सल्फर आणि कॅल्शियम हे स्लो रिलीजिंग आहे, हळूहळू उपलब्ध होतं जसं गरज आहे तसं. बरोबर आहे. म्हणजे आपला डोक्यात उद्देश काय पाहिजे शेतकऱ्याचा, की पिकाला कुठला घटक लागतोय आणि त्याच्यात बाजारात सगळ्यात स्वस्त पर्याय मला काय आहे. बरोबर तो पण महत्वाचा विषय. आता काय झाले, रेट तुमच्या हातात आहेत का, नाही. रेट नाही आता. हंगाम आपल्या हातात आहे का, नाही. म्हणजे किती माल निघल आपण आपदू प्रयत्न करू. आहे ना. पण जर तसं वातावरण चांगलं असेल तर आपोआप माल जास्त निघतो, माल जास्त आला तर बाजार रेट बी कमी होतो. बरोबर आहे. मग मला माझा प्रत्येक रुपया जी मी खर्चतोय तो माझा रुपया कसा, रुपयाचं काम 12 कसं होईल, 8 काम कसं होईल, पण पिकाला जे लागेल ते देईल, दिले. ही कायमस्वरूपी डोक्यात. नाही बरोबर आहे. मग आता ही झालं खताबद्दल. आता लिक्विड जी सोडता तुम्ही, मग ह्याला आळवणे काय केल्या, आळवणे म्हणजे 1261 नाही सुरुवातीला ह्युमिक Humic acid किंवा अजून काय रिडोमिल नाही तेच नाही घेतलेलं काही. नाही घेतलं. मी घेतलेले 1261 घेतलेले, हम्म. हे अशा खादक्याच घेतलेले आहेत. बरं ठीक. 3 ड्रिंचिंग तर सुरुवातीला काय करायला पाहिजे, तुम्ही ज्यावेळेस रोप लावलं हम्म. किंवा बेड जरी तयार झाले, वातावरण तर आपलं कंट्रोल आहे, ह्याच्यामध्ये हे काय ट्रायकोडर्मा बरोबर आहे. एकरी 1 किलो 1 लिटर, सुडोमोनस, पॅसिलोमायसिस, Meiosis. मॅट्रायझम आणि बिव्हेरिया बरोबर. हे 5 घटकचे 5 लिटर पहिल्यांदा आणून सोडायचं. हा, हा. बेड तयार झाली की लागवडीच्या आधी सोडलंच चालते, हा, हा. फक्त त्याला खायला काय लागते, शेणखतासारखं लागते आता आणि पाणी लागते. बरोबर. एवढं जर सोडलं ना हां, हां. तर जमिनीमधून तुम्हाला पुन्हा काय द्यायची गरज पडत नाही. मग त्याच्यासोबत ॲझोटोबॅक्टर चालते, त्याच्यासोबत ॲझोस्पिरिलियम चालते, त्याच्यासोबत पुन्हा फॉस्फेट सोल्युबलिंग बॅक्टर PSB म्हणतो आपण आणि KMB. बरोबर आहे. तुम्ही जेवढं जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कुजवायला ठेवचाल हा. आणि जेवढे हे घटक टाकचाल तेवढं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ह्युमिक ॲसिड द्यायची गरज नाही, टॉनिक द्यायची गरज नाही, काहीच गरज नाही. आम्ही कधी दिलं तर माहिती आहे का, ज्या टायमाला आमच्या आता मध्ये पाऊस झाला ना हम्म. तर मर झाली होती बघा हा. शिमल्याला. तसं नाही मग करायचं. त्या पिरियडला आम्ही दिलं. त्याला सुद्धा ती बॅक्टेरिया आहे, जीवाणू आहेत, त्याला मल्टिप्लिकेशनला वेळ लागतो. बरोबर मग हे द्यायला पाहिजे कधी, ते अगोदर दिलं असतं अगोदर दिलं असतं तुमचं एकही झाड गेलं नसतं. नंतर मग माझा एवढा जरी मेसेज तुम्ही आणि बाकीच्याने घेतला तरी नाही. काय होते, बरं हे किती आहे, 250 रुपये 300 रुपये लिटर आहे. फक्त ह्याची कंपनी चांगली बघायची. म्हणजे काय बाकीचे बोगस विकणारे खूप आहेत, त्याचे तुम्हाला कंपनी वाटल्यास मी तुम्हाला प्रायव्हेटमध्ये सांगल 3-4 कंपन्या, की आपल्याला काय कुणाचं विकायचं नाही आणि कुणाला विरोध करायचा नाही. बरोबर बरोबर हे जर सुरुवातीला आणि ही हंगामामध्ये एकदा सोडायचं. बरोबर. प्रायव्हेटवाली बाकीची जी विकणारी मंडळी आहेत ना, ह्युमिक सोड आणि हिवरनं टॉनिक फॉर, टॉनिक कधी फवारायला पाहिजे, अत्यंत पिकावर स्ट्रेस आला, त्याची मुळी चालत नाही, अशा वेळेस फक्त अमिनो ॲसिड बेस्ड टॉनिक वापरलं तर तेवढं त्याला ते फुलगळ होत नाही, त्याच्यावरचा ताण कमी होतो. बरोबर. एवढंच टॉनिक वापरायला पाहिजे, वापरायला नाही पाहिजे. मी तर म्हणतो गरजच नाही. त्याची मुळी चालण्यासाठी आपल्याला काय करता येते. आणि हे जर सगळे 5-7 प्रकार जर सोडले आणि फक्त एकदा सोडायचं, त्याला फक्त आवश्यक काय खाद्य म्हणजे सेंद्रिय पदार्थ, म्हणजे ही सगळा काळी कचरा, त्याला शेणखत खायला पाहिजे, लिंबोळी खायला पाहिजे आणि त्याला हवा पाणी फिरली की झालं, ते आपोआप वाढत राहते. आणि एकदा ते जर वाढलं, तुम्ही अर्धा डोस करा रसायनाचा, म्हणजे तुम्ही जे लिक्विड सोडताय ना, हे अर्धा जरी केला तर तुम्हाला 1 ग्रॅम सुद्धा उत्पादन कमी होत नाही. नाही ना. आता तुम्हाला 1261 सोडायचं की 1919 का 1340 हे तुम्हाला माहिती आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही. बरोबर आहे. ते सुद्धा तुम्ही आज जर 5 सोडत असाल हा. तर आता सुद्धा थंडीत हे आपल्याला सगळं सोडता येतं. बरोबर. 1-1 लिटर आणून सोडा आणि तुम्ही अर्धा, मी म्हणतोय ना, तर 15 दिवस अर्धाच डोस वापरा. तुम्ही 5 किलो सोडताय ना, जे कुठलं खत पाण्यात सोड ती अर्ध सोडा. तुम्हाला वाढीवर काय परिणाम वडलाच बघा, अजिबात होणार नाही. नाही, बरोबर आहे. मग रासायनिक खतावरचा आमचा खर्च अशा पद्धतीने आपल्याला कमी करता येतो. बरोबर आहे. मग खताबद्दल तर आपण बऱ्यापैकी बोललो. आता मग फवारणीचं कसं आहे, याला कुठले कीड रोग असतात,
ह्याला भरपूर आहे. थ्रिप्स थ्रिप्स जास्त जास्त राहते आहे. हम्म. मग त्याला काय वापरता? त्याला काय पाहिजे ती म्हणजे औषधं म्हणजे एवढी डेंजर वापरायला लागतात ना. सिमोडिस डायरेक्ट मग त्याला पर्याय नाही तर नाही, वा- कुठलंही वापरा सुडमी, तुम्ही. हां. ऐका कुठलंही वापरा, परंतु एक औषध डबल वापरायचं नाही हां, महिन्यात बरोबर महिन्यात आहे. तरी. हां. आणि फवारणी सकाळी पाहिजे, संध्याकाळी पाहिजे, उशिरा किंवा सकाळी लवकर. बरोबर आहे, काय तुम्ही काय वापरता विषय ते कधी फवारता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर पुन्हा दुसरी गोष्ट, तुमच्या पाण्याचं पीएच किती आहे? आहे ना. ते तेच पण पाहिलं महत्वाचं आहे. पीएच तपासल्याशिवाय अजिबात बरेच शेतकरी काय करतात, डायरेक्ट लिंबू टाकतात. गरज नसताना पण होते. होतं ना. फार कमी झाला तरी चालत नाही. चालत नाही पीएच पी- बरोबर आहे. तुम्हाला तुमच्या त्या जे औषध वापरताय त्याच्यावर लेबल क्लेमवर दिलेलं असतं, ते प्रत्येक जपून ठेवायचं आणि वाचायचं. आणि त्याचा इफिशियन्सी सगळ्यात जास्त कधी आहे, कुठल्या पीएचला, तेवढा पीएच करूनच फवारायचं. बरोबर तुमच्या 3 फवारण्याचं काम 1 फवारणी करते. बरोबर आहे. मग ह्याच्यात काय होते, तुमच्या 3 फवारण्याचा खर्च वाचतो वाचतो. आणि रिझल्ट मिळतो. नक्कीच. म्हणजे जे नुकसान थोडं बहुत होणार आहे ते नुकसान होत नाही. होत नाही. गट बदलून करा, पाण्याचा पीएच बघून बघा. आता मातीचं सुद्धा, पाण्याचा सुद्धा तुमचं जी पाणी देत आहे त्याचा पीएच बघा. बरोबर आहे. तो जर पीएच बरोबर असेल तर तुम्ही दिलेली खताची कार्यक्षमता होती. नक्कीच. म्हणजे आम्ही ज्या काही गोष्टी सांगतो ना, तुम्ही करताय, तुम्ही 24 तास याच्यात आहे. आहे ना. परंतु शास्त्र काय आहे आणि माझा खर्च कसा कमी होईल आणि पिकाचं नुकसान न होता खर्च बी कमी झाला पाहिजे आणि उत्पादन जास्त वाढलं पाहिजे. बरोबर आहे. या गोष्टीवर शेतकऱ्यांना कधी वेळच गावत नाही इथं. नाही, हे बघा आपला ही गोष्ट व्यवसाय गरजेचं आहे, पण ते गरज आपली आणि एकदा माहीत झालं. हां. आता तुम्ही पुढच्या वेळेस शेडनेट करताना किंवा नवीन पीक घेताना तुम्ही मी जी सांगितलेले सगळे जीवाणू सोडणार का नाही? सोडणार सोडणार. पीएच मीटर आणणार. हम्म. भले थोडं लेट होईल, पीएच एखाद्या वेळेस फवारणीला बघणार नाही, पण एक अंदाज येतो तुमचा आपल्या पाण्याचा पीएच किती आहे, त्या बुरशीनाशकाचा, कीटकनाशकाचा, आणि त्याचा सुद्धा क्रम असतो. कुठलं कशात मिक्स करायला पाहिजे, पावडर अगोदर घ्या, ती पूर्ण विरघळू द्या, नंतर मग ग्रॅन्युलर त्याची सिक्वेन्स जी असते ना ती सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. बरोबर. कारण तुम्ही 30 लाख 35 लाख रुपये खर्च उभा राहायला केला आहे, पुन्हा 5-7 लाख रुपये तुमची मिरची जाईपर्यंत तुमचा खर्च होणार आहे. मग त्याच्यातून 15 तिप्पट तर पैसे मिळाले पाहिजेत. मिळालं पाहिजे. मग फक्त दुकानदार काय सांगतो किंवा कुणीतरी एजंट, कुणीतरी मास्तर काहीतरी सांगतो आणि आम्ही उत्पादन खर्च वाढवतो. ते वाढतो इथं ऑटोमॅटिक. मग आणि शेतकऱ्यांनी, आता तुमचं 2-2.5 एकर आहे, आपण जे फोनवर बाकीच्या गोष्टी बघतो ना, शेतीचं बघा, बरोबर आहे. आपल्या पिकाचं बघा. बरोबर. आणि तुम्हाला विकणारे खूप आहेत, त्याचं काय खरं मानू नका. नाही नाही, बरोबर कंपन्या, आहे. प्रत्येक कंपनीचं एक यूट्यूब चॅनल आहे, प्रत्येक कंपनी त्याचं प्रॉडक्ट विकते, त्याला त्याचा धंदा करू द्या. आपलं काय म्हणणं नाही, त्याच्यातलं माझ्या कामाचं काय, माझा खर्च कमी करणारं काय, ते मी फक्त घ्यायचं. म्हणजे हंस पक्षी कसा करतो, दूध आणि पाणी वेगळं करतो, हां. कुणाला काय सांगू द्या ना, पण मला काय पाहिजे ते मी ठरवल. बरोबर आहे. तर शेती हा शास्त्र आहे आणि ज्ञान आणि कौशल्याने 100% तुमचा उत्पादन खर्च कमी होतो. ज्ञान घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. कौशल्य आत्मसात केली पाहिजे. बरोबर. एवढं जरी केलं तरी आपला उत्पादन खर्च कमी होईल आणि शेती परवडू शकते. आता मला सांगा, याच्यात एकंदर 1 एकरमध्ये कसं गणित राहील? आतापर्यंत किती झाले पैसे? आतापर्यंत 1,60,000 रुपये. 1,60,000 3 तोड्यात. हा. आता किती तोडे होतील पुढं? आता त्यांनी तर सांगितलं आपल्याला 6 महिने व्हरायटी चालणार आहे. 4 महिने धरू इथून पुढं आपण. हा. 4 महिन्यात दर आठवड्याला 1 तोडा तोडा. अंदाजे, आठवड्याला एक जाऊ. एक तोडा. म्हणजे 4-16 तोडे होतील. 20 एक तोड्यापर्यंत जाईल. हा. 20 तोड्याला किती माल निघल, की काय तुमचा अनुभव मागचा पुढचा? आता मागचा अनुभव आता ह्या पुढच्या टेम्परेचरवर आहे. हा. सरासरी आपण- 3 महिन्याचं जर 2 टन तोडायला निघेल. 2 टन 2 तरी टन होत निघते. म्हणजे 20-40 टन माल निघेल एकरी हा. आतापर्यंत. म्हणजे मागचा काय 2-3 टन, ॲव्हरेज 40 टन माल निघेल. हा. आणि मग एक सरासरी रेट काय राहील? तरी 50 रुपये सरासरी धरला तरी 50 खाली येऊ शकत नाही. हा, 50च्या खाली. 50 रुपये तर राहील. 50 रुपये आणि 40 टन माल म्हणजे पैसे किती होते? तुम्ही सांगा, मी सांगण्यापेक्षा ते कॅमेऱ्याला तुम्ही सांगा. हो, गेले 20 लाख व्हायचं. 20 लाख रुपये. आणि तुमची गुंतवणूक ह्याचा एक 4-5 लाख रुपये खर्च आणि शेड उभा करायला एक 4-5 लाख रुपये खर्च, बरोबर? म्हणजे 10 लाख रुपये खर्च धरायचा. म्हणजे 1 वर्षाच्या आत माझा शेतकरी नील झाला. 10 लाख रुपये म्हणजे शेडनेट नील करून 10 लाख रुपये प्रॉफिटमध्ये एकरमध्ये राहू शकतो. पण मित्रांनो, हे एवढं सोपं नाही. यांना 50% सबसिडी मिळाली नाही, तर यांना 90% सबसिडी मिळाली. बरोबर आहे. माझा तर आग्रह राहील की ज्यांच्याकडे क्षेत्र जास्त आहे त्यांनी शेडनेट पॉलीहाऊसला जाऊ नये. माझा सल्ला राहील, ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे परंतु स्वतः माहिती घेऊन शिकून करायचा जर विचार असेल, त्याचे बारकावे सगळे शिकायची तयारी असेल, तर असल्या नवीन खर्चामध्ये पडा. नाहीतर मग सबसिडीच्या नादात जर केलं तर 100% तोटा भेटू शकतो. हाच एक सल्ला आपण याच्यात देऊ. बाकी शेतकऱ्याला काय सांगाल?
करावं शेडनेट किंवा कसं म्हणजे काय पैसे होते? नाही नाही नाही, ज्यांना थोडी शेती आहे त्यांनी करावं. तुम्ही काय सांगाल? हे करणे आता गरजेचंच आहे माझ्या म्हणण्यानुसार. बर बर, कारण काय झाले आता वातावरण सगळं बाहेरचं चेंज बरोबर आहे, वातावरणात बदल खूप. वातावरणाच्या बदलामुळे आपल्याला हे करणं गरजेचं आहे. बर, तर शेडनेटबद्दल एक आपण व्हिडिओ केला. याचा अर्थ सगळ्यांनी शेडनेट करावा असं अजिबात नाही, त्याच्याबद्दल आपण बोललेलं आहे. मित्रांनो, कुठलाही शेतीमध्ये खर्च करताना मला त्या पिकाची गरज का आहे आणि ते गरज भागवण्यासाठी मला बाजारात इतर विविध पर्याय काय आहेत, ह्या सगळ्याचा अभ्यास शेतकऱ्याला झाल्याशिवाय त्याचा उत्पादन खर्च कमी होणार नाही. एवढं जरी आपण ह्याच्यातून टेकावे घेतला तरी मला वाटतं आम्ही जे केलं आहे त्याचा काहीतरी शेतकऱ्यासाठी उपयोग होईल. बापू आणि कैलास शेठ, आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल ज्ञाना शेतीच्या वाटेत धन्यवाद.